उद्धव सेनेचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भेटीला गेले आणि त्याच्यावरून एक आता चर्चा सुरू आहे। त्यांचं जे काही वक्तव्य आहे ते तुम्ही स्वतः बघू शकता आणि त्यांना काय म्हणायचं आणि पत्रकारांनी त्यांना काय विचारलेलं आहे। नहीं है, अगर आप ज़्यादा विश्लेषण करोगे तो उसमें जाने की ज़रूरत नहीं है। सिर्फ यही बात है कि तेजस्वी यादव जी हमारी एज के एक युवा नेता है, अच्छा काम चल रहा है, डेप्यूटी सीएम है बिहार के, और काम आगे लेके जाने को कुछ बातचीत हो सकती है, अच्छे कामों पे चर्चा हो सकती है। आपकी तरफ से क्या एजेंडा है मुख्य तौर पे? नहीं, मेरा यही एजेंडा है कि काफ़ी दिनों से हमारी बात फ़ोन पे चलती रही है। जब हमारी सरकार थी और तब वो वहाँ विपक्ष में थे, तो एक दूसरे को एक सलाह मशवरा चलता रहता था। तो आज पहली बार शायद हम मुलाकात करेंगे और यही बात होगी। काफ़ी सारे विषय है, पर्यावरण है, क्लाइमेट क्राइसिस है, इन पे सारे पे बातें हो सकती है, इंडस्ट्रीज पे है। पण एक मला वाटतं आज मला सकाळी जी बातमी ठळक ऐकू आली ती होती की आज मंत्रिमंडळाची बैठक रद्द झालेली आहे, बरोबर ना? आणि ती एवढ्यासाठीच आहे की कुठेतरी दुसऱ्या राज्यात प्रचार सुरू आहे। म्हणजे तुम्ही बघा, राज्यात ओला दुष्काळ आहे, राज्यात बेरोजगारी वाढत आहे, राज्यात लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे, पण ह्या मंत्रिमंडळाला आणि खोके सरकारला महाराष्ट्रासाठी एक तास पण नाहीये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासाठी। गुजरातमध्ये निवडणुकीसाठी व्यस्त आहेत, म्हणजे पहिले आमदार पाठवले, मग प्रकल्प पाठवले, आता मंत्रिमंडळ पाठवलं, पण कुठेही महाराष्ट्रासाठी त्यांच्याकडे अर्धा तास देखील नाहीये। नाही, बरोबर आहे। आता काय झालेलं आहे की मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारात व्यस्त आहे, दुसऱ्या राज्याबद्दल आपत्ती नाही, तिथे जाऊन प्रचार करावा, पण महाराष्ट्राचं देखील मंत्रिमंडळाची बैठक जी गरजेची असते, जसं मी सांगितलं ओला दुष्काळ असेल, निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक आहे ती रद्द झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं खूप महत्त्वाच्या आहेत। आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक तास जर दिला तर चुकीचं झालं नसतं काही, असं मला वाटतं। जिस राज्य में हमारे पहले विधायक को लेके गए, फिर इंडस्ट्रीज को लेके गए, आज वहाँ पूरा कैबिनेट गया है। दुख इस बात का नहीं है कि प्रचार हो रहा है, प्रचार तो होना जरूरी है, हर एक पक्ष को अधिकार है प्रचार करने का, लेकिन महाराष्ट्र की जो विधिमंडल है, महाराष्ट्र की जो मंत्रिमंडल है, कैबिनेट है, उसकी बैठक तो होना जरूरी है। महाराष्ट्र के लिए एक घंटा तो निकाल सकते हैं। आदित्य, भाजप विरोधी जी विरोधकांची जी मोड बांधायचं आहे त्याचं नेतृत्व आता आदित्य ठाकरे। नाही, ह्याच्यात तुम्ही थर्ड फ्रंट वगैरेवर जास्ती आता जाऊ नका। आज आम्ही अनेक दिवस फोनवर वगैरे चर्चा करत होतो, एवढीच बैठक आहे। थर्ड फ्रंट किंवा वेगळं काही ह्याच्यात होत आहे का, आत्ता मी त्याच्यावर काही सांगू इच्छित नाही। मोठे नेते त्याच्यावर चर्चा करतील, पण आज ही भेट जी आहे ती स्पष्टपणे दोन तरुण लोकांमध्ये आहे। 32-33 आमचं वय आहे, त्यांचं काम चांगलं चाललेलं आहे, थोडं कामावर चर्चा होऊ शकते। आता ह्याच्यातून काही मुद्दे आपल्या समोर उपस्थित होतात। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्रापुरतं सगळ्यात पहिले बोलूयात। महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाची बैठक काही कारणाने रद्द झाली आणि त्याच्यावरून एक टीकेची झोड आदित्य ठाकरे यांनी उठवलेली आहे। विरोधी पक्ष म्हणून हे स्वाभाविकच आहे कोणी टीका करणं, पण त्यांनी म्हणलेले एक वाक्य फार खटकणारं आहे की महाराष्ट्रासाठी एक घंटा पण त्यांना वेळ नाही। प्रत्यक्षामध्ये ह्यांचे पिताश्री किंवा ह्यांच्या पक्षाचे नेते, तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किती वेळ होता महाराष्ट्रासाठी? कोरोनाच्या आपत्तीमध्ये महाराष्ट्र झुंजत असताना त्यांना किती वेळ होता हे सगळ्यांनी बघितलेलं आहे। आणि ते आदित्य ठाकरे त्या पक्षाचे नेते राहिलेले, त्या मुख्यमंत्र्याचे फक्त चिरंजीवच नाही, त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेले आज दुसऱ्यांना असं म्हणतात की त्यांना किती वेळ आहे। त्याच्यावर काही फारसं बोलायची गरज नाही, अतिशय हास्यास्पद असा तो त्यांचा आक्षेप आहे। वास्तविक पाहता ह्या नवीन सरकारने काम किती कमी केलंय, किती जास्त केले ह्याची चर्चा नंतर होऊ शकेल, पण त्यांना वेळ नाही। आणि हे कोण म्हणतंय तर आदित्य ठाकरे, ही मोठी हसायची गोष्ट आहे। दुसरा जो एक मुद्दा पत्रकारांनी त्यांना विचारला आणि त्यांनी तो टाळला, स्वाभाविकचपणे कुठलाच राजकीय नेता अशा प्रश्नाला उत्तर देत नसतो की तिसऱ्या आघाडीची काही देशात तयारी चालू आहे। आम्हाला हा थोडासा जास्त विस्तारानं मांडायचा आहे मुद्दा। कोण कोणाशी बोलत आहे? आदित्य ठाकरे तेजस्वी यादवला बोलत आहेत। किमान तेजस्वी यादव आता उपमुख्यमंत्री आहेत म्हणूनच नव्हे, पण त्यांनी या आधीची निवडणूक स्वतंत्रपणे लढली, त्यांचे वडील तुरुंगात असताना। बापाच्या पुण्यावरती निवडणूक लढवली असं नाही, त्यांनी एक हाती निवडणूक लढवली, काँग्रेस सगट बाकीच्या विरोधी पक्षांना सोबत घेऊन 110च्या पर्यंत स्वतःचे आमदार निवडून आणले। दुर्दैवाने त्यांना इतर पक्षाची, विशेषतः काँग्रेसची साथ भेटली नाही, अन्यथा त्यांचंच मंत्रिमंडळ आलं असतं अशी चिन्ह एकूण दिसत आहेत आणि सगळ्यात मोठा पक्ष त्यांनी स्वतःचा करून दाखवला। पण याही म्हणजे तेजस्वी यादवांना कधीही
किंवा त्यांचे वडील प्रत्यक्ष सक्रिय होते, तुरुंगात नव्हते, सक्रिय होते, तेव्हाही त्यांना बिहारच्या बाहेर त्यांच्या पक्षाचा काहीच विस्तार करता आला नाही. त्यांनी अगदी तेव्हा अडवाणींची रथयात्रा रोखून दाखवली आणि तो त्यांचा USP बनला आणि मग ते फार प्रखरपणे भाजपाच्या विरोधी राजकारणातला एक बिंदू राहिलेला आहे. काँग्रेस, लालू यादवांचा पक्ष, RJD आणि तिसरे कम्युनिस्ट, हे तीनच पक्ष भारतामध्ये तेव्हापासून असे राहिले की ज्यांनी कधीही भाजपशी राजकीय कुठल्या कारणासाठी युती केली नाही किंवा त्यांच्याबरोबर गेली नाही. बाकीच्या सगळ्या पक्षांनी, स्वतःला पुरोगामी म्हणणारे सुद्धा आले त्याच्यामध्ये, कधी ना कधीतरी भाजपकडे गेले, भाजपचा पाठिंबा घेतला किंवा ह्यांनी भाजपला पाठिंबा दिला. हे सगळं घडलेलं आहे. फक्त आणि फक्त हे तीनच पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस आणि RJD, हे कधीही भाजपच्या वळचणीला गेले नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. म्हणजे मग पुढचा जो आम्हाला मुद्दा मांडायचा आहे, आणि इकडे 2019च्या निवडणुकीच्या पर्यंत 14चा एक अपवाद आहे, स्वतंत्रपणे निवडणूक लढवली भाजप आणि सेनेने वेगळी, ती जाऊ द्या. निवडणूक लढवली तरी परत ते एकत्र आले किंवा आधीच्या लोकसभेसाठी पण एकत्र आले होते. पण म्हणजे तेव्हाचं साधारणतः 1989 पासूनचं राजकारण बघितलं तर 2019 पर्यंत ह्या संपूर्ण जवळपास 30 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या भाजप सेनेनं बरोबर सगळ्या निवडणुका लढवल्या, सगळं त्यांचं राजकीय राष्ट्रीय पातळी होती तरी निदान विधानसभेसाठी तरी काही फाटाफूट झाली असेल. आज तागायत एकही महाराष्ट्रातली निवडणूक शिवसेनेनी लोकसभेची भाजपशिवाय लढवली नाही. आणि तिकडं लालू प्रसाद यादव हे ते किंवा त्यांचा पक्ष आणि आता तेजस्वी यादव त्याचे नेते असले की ज्यांनी एकही निवडणूक भाजप बरोबर लढवली नाही. यांनी शिवाय लढवली नाही आणि त्यांनी भाजप बरोबर लढवली नाही. आणि आता त्यांनी ह्यांना बोलवलं की नाही काही माहिती नाही, पण आपले नेते उद्धव सेनेचे आदित्य ठाकरे ते जाऊन त्यांना भेटतायत आणि सांगतायत, म्हणजे उत्तर त्यांनी दिलं नाही, पण जी चर्चा आहे की तिसरी आघाडी या दोघांची म्हणून होऊ कशी शकते. स्वतः शिवसेना ही कधी तिसऱ्या आघाडीचा घटक होती. कालपर्यंत तुम्ही भाजपच्या पदरामध्ये बसून राजकारण करत होता आणि नंतर सुद्धा धोका दिल्याच्या नंतर शरद पवारांच्या मांडीवर बसून राजकारण करत आहात. विधानसभेचा आपण एक वेळ बाजूला ठेवूत, आजपर्यंत एक तरी लोकसभेची निवडणूक शिवसेनेने स्वतंत्रपणे लढवली आहे का? शिवसेनेने जेव्हा जेव्हा भारतामध्ये इतरत्र निवडणूक लढवायचा प्रयत्न केला, गोवा असो किंवा उत्तर प्रदेशची आत्ताची निवडणूक असो, प्रत्येक वेळी त्यांना अतिशय वाईट पद्धतीनं पराभव पत्करावा लागलेला आहे. लोकशाहीमध्ये पराभव असणं ही काही फार वेगळी गोष्ट नाही, तो होऊ शकतो, पण तुम्ही काही मुद्दा घेऊन गेलात का? काहीच नाही. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा भाजपाला अपशकुन करायचा म्हणून यांनी स्वतंत्रपणे पूर्वी सुद्धा, म्हणजे युतीमध्ये असताना सुद्धा, बाळासाहेब ठाकरे हयात असताना सुद्धा उत्तर प्रदेशच्या निवडणुका लढवलेल्या होत्या भाजपच्या विरोधामध्ये, भाजपला अपशकुन करायचा म्हणून. यांना कधीही राष्ट्रीय पातळीवरती यश आलं नाही. राष्ट्रीय पातळीवरती सोडाच, महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा एक पण निवडणूक लोकसभेची, विधानसभेचीच एकच त्यांनी निवडणूक 2014ची लढवलेली आहे. एकही निवडणूक भाजपच्या शिवाय लढवलेली नाही. म्हणजे ही एक वस्तुस्थिती. आणि दुसरीकडे ज्या तेजस्वी यादवांना भेटले, त्या तेजस्वी यादवांचा पक्ष त्यांच्या राज्याच्या बाहेर कधीही प्रभावी राहू शकलेला नाही. असे हे दोन नेते एकत्र आल्याच्या नंतर तिसरी आघाडी नावाची गोष्ट काय होऊ शकते? एक वारंवार अडचण काय होऊन बसायला माहिती का? ममता बॅनर्जी त्यांच्या राज्यामध्ये त्या यशस्वी आहे. TRS म्हणजे आता BRS झाले, भारत राष्ट्र समिती, की त्यांचे चंद्रशेखर राव हे त्यांच्या राज्यामध्ये यशस्वी आहेत. पण हे सगळे लोक किंवा केजरीवाल दिल्ली आणि पंजाबमध्ये राजकीय दृष्ट्या यशस्वी आहेत. हे सगळे नेते जेव्हा राष्ट्रीय पातळीवरती काहीतरी एक आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये बोलतात, ते हास्यास्पद का ठरत चाललेलं आहे? त्यांना त्यांच्या राज्याच्या बाहेर काहीच करता आलेलं नाही. प्रादेशिक पक्षांची ही एक अडचणच राहिलेली. म्हणजे असं नाही की केवळ हे दोन पक्ष किंवा हे मी सांगितले, त्याच्याशिवाय सुद्धा तमिळनाडूचे तुम्ही पक्ष घ्या, दोन्ही सत्तेवरचे आणि विरोधातले दोन्ही पक्ष. तेलंगणामधले तुम्ही पक्ष घ्या, तेलंगणा राष्ट्र समिती असो, तेलुगू देसम असो, YSR काँग्रेस असो, सगळ्या प्रादेशिक पक्षांची अडचण ही राहिलेली आहे की ते आव किती आणत, त्यांच्या दंडामध्ये किती बेडकुळ्या फुकवत, पण ह्या बेडकीचा काही बैल होत नाही. राष्ट्रीय पातळीवरती समर्थ असा पर्याय हे उभा करू शकत नाहीत. पत्रकारांना वारंवार वाटत राहतं, म्हणजे ह्या बातम्या जेव्हा अशा पुश केल्या जातात, त्यांच्याबरोबर कोण होतं तर प्रियंका चतुर्वेदी, त्या खासदार आहेत राज्यसभेमध्ये, त्यांच्या प्रवक्त्या आहेत. सतीश देसाई, ते पण राज्यसभेमध्ये खासदार आहेत.
अडचण एक अशी आहे की इतक्या कालखंडामध्ये खासदार असलेला, लोकातून निवडून गेलेला तुम्हाला कुठला नेता उभा करता आलेला दिल्लीमध्ये? इतकी वर्षे म्हणजे 1989ला पहिल्यांदा भाजपचे शिवसेनेचे खासदार निवडून आले. 89ची गोष्ट आहे. म्हणजे तेव्हा जनता दलाचं नंतर सरकार आलं होतं की त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 10 भाजपचे आणि 4 शिवसेनेचे असे 14 खासदार निवडून आले होते विरोधी पक्षाचे. म्हणजे शिवसेनेचे 89ला पहिल्यांदा खासदार निवडून आल्याच्या नंतर आज तागायत इतकी वर्ष तुमचे खासदार सतत दिल्लीमध्ये आहे. मग तुम्हाला तुमच्या पक्षाचा चेहरा म्हणून राष्ट्रीय पातळीवरती किमान एक नाव आजपर्यंत का नाही तयार करता आलं? बरं, ह्यांनाच तयार करता आलं नाही असं नाही, बाकीच्या प्रादेशिक पक्षांची हीच अडचण आहे. ते म्हणताना काही म्हणत, पण ह्यातल्या कुणालाच दिल्लीमध्ये आपलं प्रतिनिधित्व भक्कम असा एखादा चेहरा किमान तुमच्या काहीतरी विचारसरणी आणि त्याच्या पातळीवरती तरी लोकांमधून निवडून आलेला तुम्हाला उभा करता आलेला नाहीये. आणि काय चर्चा, लगेच बातम्या काय सुरू होतात, पत्रकार ह्याच्यामधले मला ह्या दोघां नेत्यांच्या बरोबर त्यांचं तर ठीक आहे, राजकीय काय चालायचं ते चालू, पण हे जे पत्रकार आहेत आणि ते आता चर्चा कराल की तिसऱ्या आघाडीचं काय आहे. अरे तुम्ही हा तर विचार करा, तुम्ही कुणाला विचारायला लागलात हा प्रश्न? कुठल्या प्रादेशिक पक्षांना मिळून राष्ट्रीय पातळीवरती आघाडी उभी करता आलेली आहे? ते कडबोळं काही काळापुरतं राहिलेलं आहे. त्याला जोडणारा एक धागा प्रत्यक्ष स्वतः काँग्रेसचा राहिलेला आहे. दुसरा धागा डाव्या चळवळीमधून, म्हणजे जनता पक्षाचं एक सरकार आलं होतं, जनता दलाचं एक सरकार आलं होतं, त्याच्यानंतर देवेगौडा आणि गुजरालचे काही काळासाठी का होईना, किंवा चंद्रशेखर काँग्रेसच्या पाठिंब्यावरचे का असेना, चरण सिंग तेही काँग्रेसच्या पाठिंब्यावरचे का असेना. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, फक्त हे 3च अशा विचारसरणी राहिलेल्या आहे. काँग्रेस स्वतः भक्कमपणे स्वतःच्या जीवावर त्यांचं सरकार आलं आणि युपीएच्या काळात त्यांनी इतरांच्या पाठिंब्यावरचं आलं. भारतीय जनता पक्ष त्यांनी पण वाजपेयींच्या काळात इतरांचा पाठिंबा घेऊन दाखवला आणि आता 2 वेळा मोदींनी स्वतःच्या जीवावरती, भले इतरांचा पाठिंबा असो. आणि तिसरा जो पर्याय डाव्या चळवळीतले नेते आहेत, त्याच्यामध्ये मग तुम्ही चरण सिंग घ्या, त्याच्यामध्ये जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग घ्या, चंद्रशेखर घ्या, देवेगौडा घ्या, गुजराल घ्या. पण याच्याशिवाय इतकं कुठल्याही प्रादेशिक पक्षाला आज तागायत त्यांची सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काहीतरी असं तयार झालेलं आणि त्याचा कोणीतरी नेता प्रत्यक्ष पंतप्रधानपदी बसलेला असं घडलेलं नाही. हे समोर असताना सुद्धा माध्यम इतकं त्यांचं म्हणजे काय म्हणता येईल, त्यांना तारतम्य उरलेलं नाहीये. ते ह्यांना प्रश्न विचारणार की तिसऱ्या आघाडीची चर्चा चालू आहे का, आणि तिसऱ्या आघाडीची चर्चा करायला ह्या दोघांची म्हणजे ह्या 2 नेत्याची तर काहीच पात्रता नाही. पण हे समजून घेण्याचं किमान बुद्धिमत्ता माध्यमांमध्ये उरलेली नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.